मावळ आम्ही वादळ आम्ही अर मरणाचा बी काळ आम्ही. जय हिंद मित्रांनो, नमस्कार सर्वांना. मावळामी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आणि आज मित्रांनो मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका आपल्या भारत देशातील महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. ते ठिकाण आहे अटारी वाघा बॉर्डरवरचं बीटिंग रिट्रीट सेरेमनी. म्हणजे आपल्या अटारी वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या सीमेला लागून असणारा हा परेडचा सोहळा. आणि मित्रांनो हा एक केवळ लष्करी कार्यक्रम नसून हा अटारीचा आपला भारतीय सैनिकांच्या शौर्याचा आणि देशभक्तीचा एक अनोखा सोहळा आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला या सोहळ्याच्या ठिकाणी थेट जाऊन दाखवणार आहे की नेमका हा सोहळा कोणत्या प्रकारे साजरा केला जातो. आणि हा मित्रांनो स्पेशली दररोज संध्याकाळी त्या ठिकाणी होतो. तर चला मी तुम्हाला घेऊन जातो अटारी वाघा बॉर्डरवर. तर मित्रांनो समोर आपण बघत आहोत हा अटारी वाघा बॉर्डरचा परिसर आहे. आणि मित्रांनो भारतातील अमृतसर आणि पाकिस्तानातील लाहोर या शहरांना जोडणाऱ्या सीमेवर हा सोहळा 1959 पासून नियमितपणे आयोजित केला जात आहे. आणि भारत पाकिस्तान या देशांच्या सीमेवर भारताचे सुरक्षा बल BSF आणि पाकिस्तानकडून रेंजर्स हे या सोहळ्यामध्ये सहभागी असतात. मित्रांनो जे प्रेक्षक या ठिकाणी भेट देतात आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होतात तर त्यापूर्वी त्यांच्यामध्ये खूप मोठा उत्साह हा निर्माण झालेला असतो. आणि या परेड सोहळ्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी देशभक्तीपर गीतं आणि भारत माता की जय अशा प्रकारच्या आपल्या देशाविषयी घोषणा दिल्या जातात. तर या ठिकाणचे वातावरण हे खूपच अभिमानास्पद आणि आपली छाती अभिमानाने फुलवणारा हा क्षण आहे. गणमान्य व्यक्तियों का BSF की तरफ से रिट्रीट सेरेमनी परेड पर एक बार पुनः स्वागत है. पच्चीस मिनट के इस आयोजन में भारतीय BSF के जवान एवं पाकिस्तान रेंजर के जवान एक ही समय में अपने अपने राष्ट्रीय ध्वज को ससम्मान उतारते हैं. और आज की इस परेड का नेतृत्व कर रहे हैं श्री नीरज कुमार असिस्टेंट कमांडेंट और उनके साथ है सब इंस्पेक्टर राधेश्याम चौधरी. कृपया ध्यान दें आज की इस परेड के गार्ड कमांडर है मुख्य आरक्षक विपिन पाल डोडवाल. साथ ही आज की इस परेड पर 2 महिला प्रहरियों का भी विशेष योगदान है. महिला प्रहरी कंचन यादव और रीटा कलकत्ता. आप सभी दर्शकों से निवेदन है कृपया अपने स्थान पर बैठकर ही आज की शानदार परेड का आनंद उठाएं. दर्शक भारत माता की हिंदुस्तान एवं वंदे मातरम के अतिरिक्त किसी भी अन्य नारे का प्रयोग हिंदुस्तान वंदे 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 वंदे. मित्रांनो दोन्ही देशाचे सैनिक हे या ठिकाणी अटारी वाघा बॉर्डर या परेडच्या सोहळ्यामध्ये खूपच आक्रमक आणि शिस्तबद्ध पद्धतीने संचलन म्हणजेच ड्रिल मार्चिंग करतात. आणि त्याचबरोबर या ठिकाणचे
सगळ्यात जास्त मोठं आकर्षण म्हणजे हाय किक्स हे ड्रिल या ठिकाणी आयोजित केलं जातं. मित्रांनो, अटारी वाघा बॉर्डरवरील बीटिंग रिट्रीट सेरेमनी हा सोहळा खूपच आक्रमक वाटत असला तरी तो अत्यंत देशभक्तीच्या पद्धतीने पार पाडला जातो आणि दोन्ही देशांमधील सैनिक हे आपली लष्करी परंपरा या ठिकाणी सर्वांच्या समोर सादर करतात. मित्रांनो, या सोहळ्याच्या अंतिम समयी आपल्या भारत देशाचा ध्वज आणि पाकिस्तानचा ध्वज हा ध्वज सूर्यास्ताच्या वेळी अत्यंत सन्मानाने दोन्ही देशांचे राष्ट्रध्वज एकाच वेळी खाली उतरवले जातात आणि हे काम खूप समन्वयाने केले जाते. मित्रांनो, या सोहळ्यामध्ये जी लोक आपली भारतीयवासी सहभाग दाखवतात त्यांच्या मनामध्ये या दिवसापासून कायम आपल्या भारत देशाविषयी राष्ट्राच्या अभिमानाची भावना आपोआप मनामध्ये जागृत होते. तर मित्रांनो, हा आपल्या भारतीय जवानांचा अनोखा सोहळा अटारी वाघा बॉर्डरवरचा बीटिंग रिट्रीट सेरेमनी तुम्हाला कसा वाटला आणि हा बघितल्यानंतर नक्कीच तुमचं देशप्रेम पुन्हा एकदा जागं झालं असेल. पण खरोखर हे आजच्या दिवशीच जागं होऊन चालणार नाही, तर वर्षातील प्रत्येक दिवशी 365 दिवस हा आपल्या देशाचा अभिमान कायम आपल्या हृदयामध्ये असायला हवा. तर मित्रांनो, हा सोहळा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला आपल्या देशातील धार्मिक आणि देशाविषयी नवनवीन गोष्टींची माहिती घेऊन येणार आहे. तोपर्यंत बघत राहा मावळा मी यूट्यूब चॅनल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच जय हिंद.